आई 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 काय खतरनाक बाई आहे ती. अहो मारून मारून जीवच घेतला असता माझा. कोण आहे? त्या इंद्रायणीने का? हा नाही तर काय. अहो साहेब छोटा पॅकेट आणि बडा धमाका आहे तो. ए पिंट्या, नीट बोलायचं आपल्या समोर. अर्धवट बोललेला आम्हाला चालत नाही. बोल. अहो पोपटराव साहेब, ती इंद्रायणी आणि तिचा नवरा मोहित रावांच्या घरापाशी चक्रा मारत होते. उलट्या सुरू होती. ती बाई जशी वाड्याच्या मागे गेली तसं मी तिच्या नवऱ्याच्या टाकुल्यात काठीच आणली. मेला का तो? नाही ना, बेहोश झालता. मी त्याच्या नाकावर हात ठेवून बी चेक केलं तर म्हटलं बापाचं जसं काम फिट केलंय तसं बाईचं बी करू. ती बाईला डेंजर निघाली ना साहेब. करून वाघिणी सारखी चवतवून अंगावर आली. अहो पोटात लाता हाणल्या, पाठीत काठीने हाणलं. कसा बसा वाचलो तिच्या तावडीतून तर फाडूनच खाल्लं असतं. अरे हट हट जगीवर. हे सगळं सांगताना तुला लाज कशी वाटत नाहीये? एक बाईने तुला मारला, हाणला, पळून लावला. तू तुझ्यावर. अरे त्या दोघांना आडवा करून जर तू आमच्याकडे आला असता ना तर खुद्द या पोपटराव लांडगेने तुझा सत्कार केला असता. का नाही मारलं त्या दोघांना? कोणाला मारायच्या गोष्टी चालू आहेत बाबा? इंद्रायणी आणि आदोक्षजला. त्यांना मारायला नाही, त्यांच्यावर नजर ठेवायला पाठवलं होतं या पिंट्याला. हा त्या इंद्रायणीच्या हातचा मार खाऊन आलाय. काय? एक पिंट्या, तुला कशासाठी पाठवलेलं मी तिकडे? हं? तर त्यांच्यावर वॉच ठेवायला. मग मारामारी कशाला केलीस? ही नसलेली अक्कल कशाला चालवलीस? नाही 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 नाही. चालवली तर चालवली, पण अर्धवट काम केलं त्यांनी. त्या दोघांना मारलं असताना तर आमची कायमची पिढा गेली असती. घ्या, याला एक अक्कल नाही. आणि तुम्ही काय बोलताय बाबा? माझ्या प्लॅनवर प्लीज पाणी फेरू नका, प्लीज. हे बघ श्रीकला, आमच्यामध्ये गप्प बसाव तुम्ही. आणि तू रे, शेवटचं सांगत्या, मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हं? फालतूपणा करायचा नाही. स्वतःची अक्कल जर जास्त वापरलीस ना तर निघ इथून. ही पोरगी मेली असती ना तर सूड पुरा झाला असता आमचा. तुमचा सूड पूर्ण होणार आहे. थोडे ना पेशन्स ठेवा प्लीज. श्रीकला, किती 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 पेशन्स धरायचंय? ते दोघं मोहित रावांच्या घराजवळ गेले होते. अगं त्यांना काही ना काही संशय आलाच असेल ना. ही इंद्रायणी लय डेंजर पोरगी आहे. आपला डाव उधळू शकते. श्रीकला, कळतंय का तुला? आजचा दिवसच खराब आहे. ते डोक्याला लागलं आणि त्यात ते गाडी पण बंद पडली. हिंदू ऐक, घरात कोणाला सांगू नको. आणि
आईला तर बिलकुल सांगू नको. काय रे अध्यक्ष हा? आणि हे काय आता हिथं दारात उभं राहून बायको बरोबर तुला काय तो काय तो डान्स असतो तो करायचा आहे काय? आणि चांगलाच कळत गेलाय रे बायकोच्या. आईला काय सांगू नको म्हणत होता. चांगले पांग फेडलेच बर का आईचे. नाही नाही मोठे भैया, त्याला तसं नव्हतं म्हणायचं. असं का? आता तू सांग मला माझ्या पोराला काय म्हणायचंय ते. हा सांग. आई तू तिला तिला नको बोलू. आला बायकोची बाजू घेणारा. नाही कळलं मला. थोडक्यात काय तुम्हाला मला काही सांगायचंच नाही ना? असंच आहे ना? तसं काही नाहीये. मी इंदूला फक्त हेच बोलत होतो की आईला नको सांगू आपण बाहेर गेलो होतो म्हणून. दिवसभर बायकोच्या मागं पुढं करायचे. दुसरं काही करायचं नाही. आईची बिलकुल चौकशी करायची नाही. आई ऐक ना, माझं डोकं दुखतंय, मी झोपतो जाऊ. जा 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 झोप. हा झोप. तुझी आई काही तुझ्या झोपेच्या आड येणार नाही. झोप चांगला झोप. मी पण येते अध्यक्षच. मी पण येते काय? मी पण येते. हा कुठं गेला होता? एवढ्या रात्रीचे कुठे गेला होता सांग की. अध्यक्ष सारखा असं डोक्याला हात लावून काय होता? काय झाले? अगं सांग की. माझा पोरगा आहे तो. 9 महिने 9 दिवस त्याला पोटात वाढवलंय. आता सांगते का नाही? पुन्हा असं उलट सुलट करायचा मोह टाळा. म्हणजे इतकी वर्ष आम्ही सोडाच्या आगेत जळतोय तर जळत राहा असंच ना? नाही, आता जळणार ते दिग्रसकर. त्यांच्या एका कुलदीपकाचा बँड मी वाजवलाच आहे. एक एक करून सगळ्यांना रस्त्यावर आणणार. ज्या दिवशी हे असं घडेल ना त्या दिवशी आम्ही प्रभात फेरी काढू. हो का? मग तोपर्यंत एकच करा, स्वतःच्या अकलेला जरा लगाम घाला. हे श्रीकला, स्वतःच्या बापाला शिकवायचा प्रयत्न करू नको, कळलं का? एवढेच जर तुम्ही शहाणे होतात तर इतकी वर्ष त्यांच्या चिरफळ्या का नाही उडवल्या? असं ना जातो आत्ता ह्या क्षणाला मी जातो आणि त्या दिग्रसकर घराच्या सगळ्या चिरफळ्या उडवून टाकतो. या पोपटराव लांडगेला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. जातो, याच क्षणाला जातो आणि मी त्यांचा विनाश करून टाकतो. मूर्खपणा करू नका. तर मी तुम्हाला अर्क पासेन आणि वेड करून ठार मारेन. श्रीकला, अगं काय बोलतेस तू? हे तेच जे तू ऐकलंस. माझा अर्क संपलाय, सांगितलं होतं ना मी तुला. कुठे नवीन बाटली दे. वारत ना? आज पैसे पैसे नाही केलंस तू. क्या बात है. माझ्या प्लॅन मध्ये दोघांनी अजिबात अडथळा आणायचा नाही. हा, शेवटचं सांगते मी. अगं सांग की.
हो मोठ्या बाई, आम्ही मोहितरावच्या घरी गेलो होतो. काही क्लू मिळतोय का बघायला. मग काय मिळाला का क्लू? काय आणि काय ग? अध्यक्ष काय बोलत होता? आईला सांगू नको, आईला सांगू नको. काय आईला सांगू नकोस? आदू, आदू, डोळे उघड आदू, आदू. ए! अय, तुला विचारते मी. काय अवघड प्रश्न विचारला का तुला? पळसाला पानं किती असं विचारलं का? अहो ते आम्ही दिवसभर बाहेर होतो ना, मग तुम्ही काळजी कराल म्हणून सांगू नको म्हणाला. असं वय. सासू आहे मी तुझी, मूर्खात काढायचं काम नाही. हा, खरं बोल, काय झालंय? पण त्याआधी श्रीकला घरात आहे का बघा. आता तिचं काय मध्येच? मला संशय आहे की ती घरात नाहीये. घरात नाही? गोपाळ, सकाळपासून ना पोटात दुखतंय माझ्या. औषध देशील काय? एकदम असं डाचल्यासारखं होतंय. काय खाण्यात आलंय कुणास ठाऊक. देशील का औषध? श्रीकली कुठे गेली असेल नवीन कळ लावायला? हे पाण्याबरोबर घेऊ का? बर ठीक आहे. हे पोटदुखीवरच औषध आहे ना? नक्की फरक पडेल ना? नाहीतर असं व्हायचं, दुखतंय डोकं आणि औषध घोट्याला. झोका आवडला नाही का कळला नाही? लग्न झाल्यावर माणूस हसणं गिसणं विसरतो की काय कुणास ठाऊक. येऊ? येते. ऐका ती. नाही ना, इथं नाही येते, घरात नाही कुठंच. मग इतक्या रात्रीची कुठं गेली? कुठं खपली आहे कुणास ठाऊक. मला तर असं वाटतं कुठल्या तरी झाडाखाली बसली असेल आणि भाम भाम बिम बिम भुसवा करत बसली असेल. तसलीच ती नालायक. अगं मी इतके दाणे टाकले पण जाळ्यात येतच नाही. अहो, मोठ्या बाई लई पोचलेली आहे ही. हो, मला तर वाटतं तिलाच कुठेतरी लांब पोचवायला पाहिजे, नाही तर ती आपल्याला पोचवेल. गोपाळला कुठनं दुर्बुद्धी सुचली आणि या पोरीशी लग्न करून ठेवलं. बाई काय अवस्था झाली आहे पोराची. आता पाहिलं ना मी. मोठ्या बाई, शिचकला. हा, आता चला लपू, आपण एकत्र दिसायला नको. चल लपू लपू लपू. हा.
श्रीकला, कुठं गेली होतीस एवढ्या रात्रीची? मोठ्या बाई, इतक्या उशिरापर्यंत तुम्ही जाग्या कशा? घरातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना असं फराकत झोपून चालत नाही. झोप जाग सुद्धा लागते. जरा जरी खुट्ट वाजलं ना तरी डोळे उघडायला पाहिजे. काय सांगत होतीस ना इतक्या रात्री कुठे गेली तीस ते? ते हा, मी ना विठुरायाच्या मंदिरात गेले होते मोठ्या बाई. कसली कसली स्वप्न पडायला लागली तो मला. डोकं ना असं जड होऊन जातं, झोप लागत नाही. विठुरायाजवळ बसले आणि मन ना अगदी शांत होऊन गेलं बघा. बाई, डोकं इतकं दुखत होतं का तुझं? का विठुरायाच्या मंदिरातली मी तुला दिसली नाही? तुम्ही होतात का तिथे? हा, मी तिथंच होते आणि तू पण मला दिसली नाहीस. ती थंडी किती पडायला लागली ना मोठ्या बाई. बापरे. एवढ्या थंडीत आणि तुला घाम आलाय. मी काय म्हणते मोठ्या बाई, काय म्हणतेस तू? एवढ्या रात्री कुठे गेली होतीस ते सांगत होतीस ना? हो सांगते ना, मी देते उत्तर. माझं डोकं इतकं दुखतं ना मोठ्या बाई, काय सांगू. मी चहा टाकते, आपण चहा पीत गप्पा मारायच्या का? हा, ती काय चहा प्यायची येळ आहे? अहो थंडी किती पडलीये. मस्त आलं टाकून चहा करते ना, छान वाटेल जरा. मला नको चहा ब्या. इकडे या. आपण शेतात जादूविषयी बोललो होतो ना, ते मी सांगते तुम्हाला. चहा पिता पिता निवांत गप्पा मारू, म्हणजे कसं सविस्तर बोलता येईल ना आपल्याला. सगळं सांगेन, चालेल का? लागली शेवटी गळाला. मी चहा टाकते. हा, तू आहे पुढे, मी आले. अहो मोठ्या बाई, धोकेबाज बाई आहे ती. कशाला गेलात तिच्या बरोबर? ए बाई, हवा पाणी चहा घ्याच्या गप्पा मारायला नाही आले बरं का इथं मी. हो मोठ्या बाई. मोठ्या बाई, आज मी तुम्हाला जादूबद्दल सांगणारच आहे. आणि मी अजून काय ठरवलंय माहितीये? आज मी तुम्हाला एक छान असं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. ए बाई, मला ते हात चलाकी वगैरे नको. खरी जादू पाहिजे. हो, ते चांगलंच माहितीये मला. श्रीकले,
आणखी लवकर. हो हो झालं ना. हे काय गाळतच होते. आणते. घ्या. हा आता मुद्द्याचं बोलायला सुरुवात कर. हो घ्या ना. ए बाई, हवा पाणी चहा घ्याच्या गप्पा मारायला नाही आले बरं का इथं मी. आज मी तुम्हाला जादूबद्दल सांगणारच आहे. मला ते हातच्या लाखी वगैरे नको हं. खरी जादू पाहिजे. आज मी तुम्हाला एक छान असं प्रात्यक्षिक करून दाखवणार. घ्या ना. मोठ्या बाई, तुम्ही मला बाटलीत उतरवण्यासाठी काय काय प्रयत्न करत होतात हे मला चांगलंच माहिती आहे. काय की माझ्या आजूबाजूची माणसं नेहमीच हा प्रयत्न करत असतात. बिचारे. घ्या ना चहा घ्या. थंड होईल ना. मज्जा जाईल मग त्यातली. घ्या. तुम्हाला माहितीये मोठ्या बाई, तुम्ही मला एकदम करेक्ट ओळखलं. मला जादू करता येते. कशी जादू येते माहितीये? समोरच्या माणसाचं ना मी पार माकड करते आणि माझ्या तालावर नाचते. तुमच्या गोपाळलाही मी असंच वश करून ठेवते. अगदी तसंच जसं आता तुमचं माकड बनवलं. मोठ्या बाई, स्वतःला फार डिटेक्टिव्ह समजायचीस ना तू. मसान थोत्रे. मी मोठ्या बाई, माझा माज केवढा. सगळा माज उतरवणार मी आता. चल उठ उठ. चल चल चल. दार का बंद केलंय? मोठ्या बाईंना काही होऊ देऊ नको रे बाबा. मला धमकावतेस? मला स्वतःच्या तालावर नाचवायला बघत होतीस तू? चल
पाय धर माझा. आता अगदी प्रेमाने म्हण, श्रीकला, मी कायम तुझ्या आज्ञेत राहीन. म्हण. मी कायम तुझ्या आज्ञेत राहीन श्रीकला. उभी राहा. मोठ्या बाई, तुझा नंबर नव्हता ग आत्ता, पण तुझ्या अंगातले किडे बघ ना. हं? नुसती घाई घाई घाई. अगं अति घाई संकटात नाही, हे माहिती असूनही तू सुधारली का नाहीस ग? हं? ठीक आहे, आता काय, भोग तुझ्या कर्माची फळ. आपल्या शेतावर जी विहीर आहे ना, तिथे जा आणि त्या विहिरीत उडी टाक. हं? थांब. जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे संपवून टाकायचं. ह्या श्रीकलाची आज्ञा मोडायची नाही. हं? ह्या पृथ्वी तलावरचा शेवटचा चहा प्यायलीस ना तू? मग आता ह्या पृथ्वीवरून तुझी जायची वेळ आली आहे. जा. मोठ्या बाई काय झालं? काय झालं आत? मोठ्या बाई, हा हो, बोलत का नाही आत तुम्ही? मोठ्या बाई कुठे चाललात? गुड बाय मोठ्या बाई. मोठ्या बाई, आओ मोठ्या बाई, मोठ्या बाई, आओ तुम्ही मोठ्या बाई, आओ यांना काय झालंय? विठुराया, मोठ्या बाई. इंदू, इंदू, इंदू. अधोक्षज दादा, काय झालं? काही हवं होतं का तुम्हाला? नाही, काही नको. इंदू दिसत नाहीये. पाहिलंस का तिला कुठे? ताई तर नाही, ताई नाही दिसल्या मला इकडे. म्हणजे दिसले असतं तर तसं सांगितलं असतं मी तुम्हाला. ते तर आहे. दादा, मला वाटतं ना त्या परसदाराला गेल्या असतील. येतील ना थोड्या वेळात. असंही इंद्रायणी ताई तुम्हाला सोडून कुठे जाणार आहेत? हो ना, माझी इंदू मला सोडून कुठेच जात नाही. कसलायस रे अधोक्षज? हा, बायकोच्या प्रेमात इतका बुडालायस की आपली आई कुठे हा प्रश्नच पडला नाही तुला. जा,
झोप आज, कारण उद्या सकाळी तुला तुझ्या आईची चिता पेटवायची. आईचा छकुला आता कायमचा दुरावणार आहे. मोठे बाई, ओ मोठे बाई, ओ मोठे बाई, मोठे बाई, मोठे बाई थांबा, मोठे बाई थांबा, मोठे बाई आऊ थांबा. किती आवाज दिले तुम्हाला, ऐकत का नाही आहात तुम्ही? आणि इतक्या रात्रीचं विहिरीकडे काय करताय? हा? मला माहित आहे ना ती श्रीकला कसली आहे. कशाला गेला तिच्या सोबत तिकडं? जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे संपवून टाकायचं. मोठे बाई आ! अरे काय झालंय मोठ्या बाईंना? मोठ्या बाई, ओ मोठ्या बाई थांबा थांबा, मोठ्या बाई अहो, अशा का वागताय तुम्ही? हं? काय केलं त्या श्रीकलेने? हं? तिने तिची जादू तुमच्यावरच तर. आजचा या पृथ्वी तलावरचा शेवटचा चहा. मी जाणार. मला जो अडवेल त्याला घेऊन जाणार. ओ मोठ्या बाई, ओ अगं काय बोललो काही तर काही काम नाहीये तुमचं. तुम्ही चला बरं घराकडे, चला चला. जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे संपवून टाकायचं. ह्या श्रीकलाची आज्ञा मोडायची नाही.
विठुराया, अरे मोठे बाई अशा का वागतायत इतकं विचित्र? मला वाचव, मला वाचव. मोठे बाई, आऊ, सोडा मला प्लीज. मोठे बाई, मला सोडा. तुम्हाला आडवी आली आडवं करणार मी. आऊ, पण का करताय मोठे बाई असं तुम्ही? माझा पृथ्वीवरचा शेवटचा झालाय, आदेश आलाय. आता मी रितुरी मारायची आहे मला. आऊ, मोठे बाई. जो कोणी आडवं येईल त्याला आडवं करायचंय. आडवी आली आडवं करणार ना. चल चल माझ्या बरोबर. मोठे बाई काय करताय तुम्ही? जर नारायणीताईचा आदर्शाचा विचार करा. मी तुम्हाला काही करू देणार नाही असं. नाही तुला मारते आता. मार मार, मला आडवी येतेस. विठुराया, तू पाठीशी असताना भक्तावर आलेलं प्रत्येक संकट हरत. तू असताना वाईटाचा कोणताच डाव पुरावू शकत नाही. विठुराया, पाठी राखा. हे काय एवढं शांत शांत काय हे घर? नाही एव्हा ना आनंदीचा मुर्दा सापडून रडारड सुरू व्हायला पाहिजे होती ना. काय झालंय नेमकं? जाऊ दे श्रीकला, रेडी हो बरं. आता मला मोठ्या बाईच्या नावाने खोटे खोटे अश्रू काढायचेत. ओके, रेडी. काय हो 2 नंबरच्या सूनबाई, आज उठायला उशीर झाला ना? गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. आय एम रिअली सॉरी. ॲक्च्युली मी रात्रभर पेंटिंग करत बसले होते ना, मग जागच नाही आली, असं झालं. पेंटिंग? हो. वा, मग झालं का पेंटिंग पूर्ण?
नाही म्हणजे ना थोडंसं डिटेलिंग बाकी आहे, पण मी दाखवेन तुम्हाला. बर, पूर्ण झालं की नक्की दाखव हं. नक्की. अरे हो, गॅसवरती चहा ठेवलाय, घेशील ना नक्की? थँक्यू. येते. या मसान धोत्रेचं काय झालं? अजूनही विहिरीच्या तळाला चिकटलीये का? अगं ये बाई, ये ना लवकर वरती. ही थेरडी अजून जिवंत आहे, म्हणजे त्या अर्काचा काहीच प्रभाव पडला नाही. शकुंतले, घरच्या सुनांनी रात्री बेरात्री जागं राहायचं, उशिरा झोपायचं, सकाळी उशिरा उठायचं, आणि सासवांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी चहा तयार ठेवायचं. चहा घेणार का? शकुंतला, तुझ्या सुनेला चहा दे. किती वेळ ताट कळवणार हिला? मोठ्या बाई, अहो असं काय करताय? बिचारी रोज सकाळी लवकर उठते. आज एखाद दिवस उशीर झाला तर किती बोल लावताय तिला. जाऊ द्या की. श्रीकला, ये चहा घे. बस. घे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक्यू. जादू. हा, आज सकाळी माझ्या बरोबर तुला चहा प्यायला मिळणं म्हणजे जादूच झाली की. शकुंतले, तुझ्या हातासारखी ही चहा त्याला चव नाही बर का. हिच्या हातासारखी सर नाही हा तुला. एकदम चहा बाजे. रात्री एकदम फक्कड चहा बनवून दिला तिनं. रात्री? हा, खरं तर मध्यरात्री. मध्यरात्री तुम्ही जाग्या होता? हा, आता ही सुद्धा जागी होती की. विचार हिला. आई, मला ना काल रात्री झोपच लागत नव्हती अहो. म्हणून ना मी शतपावली करत होते आणि मोठ्या बाई जाग्या दिसल्या. मग मी दोघींसाठी चहा बनवला. काही बोलती बाई तू. अगं, झोप येत नसताना कुणी चहा पितं का? अगं, चहाने झोप उडती. तू की नाही दुधामध्ये जायफळ घातलं असतंस आणि मग पिलं असतंस ना, छान झोप लागली असते तुला. हो ना मोठ्या बाई? एक कमी होती की काय म्हणून दुसरी आली आपल्याला अक्कल शिकवायला. एवढं बोलत बसण्यापेक्षा ना काम करा.
मिसळून ठेव ग. ए रत्ना, मापात पाप करशील ना तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. सकाळी सकाळी डोकं फिरलंय का तुझं? हो, फिरलंय माझं डोकं, कळलं? तू तू काय केलंयस ग नेमकं यावेळी? हा, अर्काच्या कुपीत नक्की अर्कच दिलाय ना, की पाणी भरून दिलंयस मला? श्रीकले, माझ्यावर संशय घेशील तर लक्षात ठेव. अगं, त्या अर्कानेच तर तुझं आजभर काम केलंय ना. ह्या वेळेस तुझ्या अर्काने काहीही काम केलेलं नाहीये. म्हणजे त्या मसन थोत्र्या आनंदीला मी चहात अर्काचा डबल डोस टाकून दिला होता आणि तिला सांगितलं होतं की विहिरीत जाऊन उडी मार आणि तुझं जे काही जीवन कार्य आहे ना ते संपवून टाक. मग काय? काही नाही. ती ती माझ्यासमोर चालतीये, फिरतीये, उभी आहे. म्हणजेच तो अर्काचा चहा घेतल्यावर असं काहीतरी घडलंय की त्या अर्काचा असर एकदम उतरलाय. काय? पण हे कशामुळे होऊ शकतं? हा शोध ना तू घ्यायचा आहेस. मोठे बाई, मोठे बाई, मोठे बाई, हाव अशा का बसलात तुम्ही? ते बाहेर गोडकर किती वाट बघतायत तुमची. ते मंगल कार्यालयाबद्दल काहीतरी बोलायचं होतं त्यांना. का भेटत नाही आहात त्यांना तुम्ही? इच्छा नाही झाली. मोठे बाई, दाजींनी पण किती चक्र मारल्या, त्यांनाही नाही भेटल्यात. कोणाला भेटावंसच नाही वाटलं. काय झालं मोठे बाई? तब्येत बरी वाटत ना का? तब्येत आहे? नाही, काही झालं नाही. काल मी वाचले, सुखरूप घरी आले ते फक्त तुझ्यामुळे. काल तू नसतीस तर माझी लेकर पोरकी झाली असती. काल मी वाचले नसते तर त्यांनी कुणाकडे पाहिलं असतं. मोठे बाई, आता तुम्ही असं विचार कसा नाही करायचा विचार, करावं तर लागलच ना. काल त्या विहिरीत उडी टाकली असती तर आज फुगून फक्त वरती आली असती. मोठे बाई, तुम्ही काय बोलता असं? पण आज काही झालं तर नाहीये ना? झालं नाही, पण झालं असतं ना. प्रमादात निघाले तर होतेच. डोक्यात कुठली कोळीष्टक तयार झाली कुणाच ठाऊक.